आजी काय एवढ्या शिळ्या पोळ्या ठेवल्यात? अगं तू रात्री काल म्हणली आजी सुट्टी लागली तर आपण बाहेर खायला जाऊ, तर ते पोळ्या तुझ्यामुळे ह्या शिल्लक राहिल्या ना. तर आपण तुला आता छान ह्याचा चिवडा करून देते मी, असा चांगला चटपटीत आणि छान मौसूद, अगदी तुला आवडेल तसा चिवडा मी करणार आहे. आणि असं अन्न व्हायला घालवायचं नाहीये. आपण खाल्लं रात्री बाहेर, पण आता ह्याचा मी तुला चांगला चटपटीत चिवडा करून देते. ठीक आहे. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तर चला आज आपण चटपटीत पोळ्यांचा चिवडा करूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण चिवडा ह्याचे असे चौकोनी तुकडे करू. आजी आपण याचा तर मस्त चिवडा करून टाकला, पण चिवडा करून घेतला आपण ह्याचा चांगला त्या पोळ्यांचा. तर आता ह्याला कांदा तर लागेल ना. बाबा कशासाठी आहे मग? आता बाबांना काम लावायचं. आपण हा चपात्याचा, शिळ्या चपात्याचा कुस्करा करून घेतलेला आहे. तर आता त्या फोडणी घालूया. तर ह्याच्यासाठी मी आता इथं कढईत तेल टाकलंय. तेल गरम झालं की आपण शेंगदाणे तळून घेणार. हा चिवडा खूप छान लागतो, जरी शिळ्या पोळ्यांचा असला ना. आमच्या तर सगळ्यांना आवडतो हा चिवडा. तर इथं आपले शेंगदाणे छान तळून झालेत, काढून घेऊ आपण. शेंगदाणे तळून झालेत. मोहरी, ह्याच्यात टाकू आपण मिरचीचे तुकडे, कढीपत्ता आणि हा बारीक चिरलेला कांदा. थोडेसे पांढरे तीळ टाकते, हिंग टाकलाय थोडा, आणि कांदा परतायला थोडंसं मीठ टाकते. आता हे छान परतून घेऊ आपण. तुम्हाला जर असा चिवण आवडत नसेल तर ह्याचा गोड कुस्करा खूप छान होतो. त्याचा असाच कुस्करा करायचा. गोड चांगलं 2-3 चमचे तूप आणि एक सारखं मिक्सरमधनं काढलं तरी चालेल. तो थोडा काजूचा भरड, मग तर काय छान लागतो ते गोड लाडू. ते गोड लाडू मुलाला खूप आवडतात. आमच्याकडे शिळ्या पोळ्या राहिले की त्याला 2 राहिल्या तरी त्याचा तो लाडू करून देते त्याला. आता ह्याचा कांदा छान परतून झाला आहे. ह्याच्यात टाकणारे आपण हळद झाल्यावर थोडंसं चवीसाठी लाल तिखट टाकते. नंतर हा घरी गेलेला थोडा गोडा मसाला आहे. ह्या मसाल्याने छान लागतो चिवडा. हे चांगलं परतून झालं की आपण ह्याच्यात चिवडा टाकणार आहे. आता हा मसाला छान परतून झाला आहे. आपण हा कुस्करा टाकू त्याच्यात. तर हा कुस्करा आणि हे कांदा आपण एकसारखा हलवून घेणार आहे की ते सगळ्या पोळीला लागला पाहिजे. चला आता हा आपला कांदा वगैरे घालून सगळं टाकून एक वाफ आणायची यायला. तर आपलं मीठ राहिलं होतं, मीठ टाकून घेऊ. हे मीठ टाकून घेऊ आपण. आणि शेवटी टाकणार आहे कोथिंबीर. आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आणि एक वाफ आणायची ह्याला. तुम्हाला जर असं मिरची घालून नाही आवडलं तर लाल तिखटाचा पण छान लागतो हा चिवडा. आम्ही इथं मिरची वापरली आहे. तुम्ही लाल तिखट टाकून पण बघा, छान लागतो हा चिवडा. आता ह्याला एक वाफ आणू आपण. वाव, किती मस्त वास येतोय. हो, उघड बरं. तसाच चिवडा केला. सेम टू सेम छान वास येतोय. छान झाला ना. अगं पण एक राहिलं ना तुझ्या आवडीची शेवटी साखर. गुड गुड. तुला सगळ्यात साखर लागते ना. खाऊन बघ बरं कसं. अगं तू शेंगदाणे राहिला. मस्त छान झालंय. असू दे, त्याच्या काय चव लागते, याची चांगली चव लागतीये. बरं, नुसता का शेंगदाणे नको ना. आता परत काही शेंगदाणे तळणार नाही मी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त नाही, संत तुकाराम महाराज होतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाय.